महाराष्ट्रातल्या शेतकरी आंदोलनाची धग आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचलेली आहे। कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शेतकरी आंदोलनाबाबतचे सर्व निर्णय ज्या त्या राज्यांनीच घ्यावेत अशी भूमिका नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे। त्यामुळे राज्यातल्या आंदोलनाचे सर्वाधिकार पंतप्रधानांनी फडणवीसांच्या हाती दिले आहेत। उत्तर प्रदेशातील कर्जमाफी झाल्यानंतर दुसऱ्या राज्यांमध्ये अशी मागणी स्वाभाविक आहे असं म्हणत पवारांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलंय। शिवाय ही आंदोलनं राजकीय नसल्याचा दावाही पवारांनी पंतप्रधानांसमोर केलेला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, पिकाला हमीभाव द्या, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी ऐतिहासिक संप पुकारलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या दरम्यान नक्की काय संभाषण झालंय आपण त्यावरती एक नजर टाकूया। केंद्रात आणि राज्यात तुमचंच सरकार। उत्तर प्रदेशात कर्जमाफी होते, मग अन्य राज्यात मागणी होणं स्वाभाविक आहे। महाराष्ट्रातलं शेतकरी आंदोलन हे राजकीय आंदोलन नाही। शेतकरी आंदोलनात पोलीस बळाचा अधिक वापर होतो आहे। ज्या मागण्यांसाठी तुम्ही विरोधात असताना आंदोलनं केली त्याच मागण्यांसाठी शेतकरी उद्वेग करतोय। मग पोलीस बळाचा वापर करण्याची गरज काय? शेतकऱ्यांवरील गुन्हे तातडीनं मागे घ्या। सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या आकडेवारीनुसार दरवर्षी 12,000 आत्महत्या होत आहेत। त्यापैकी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण या राज्यांमध्ये आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे इथे कर्जमाफीची गरज जास्त आहे। त्यामुळे हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा असं शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलंय। आणि आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत। प्रशांत, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये ही भेट झालेली आहे। शेतकरी आंदोलनाविषयी नेमकी काय चर्चा झाली आहे? नम्रता, खरं तर महाराष्ट्रातल्या शेतकरी संपाचा हा 6वा-7वा दिवस आहे आणि या अभूतपूर्व अशा संपाची राष्ट्रीय पातळीवर देखील तितक्याच गांभीर्याने चर्चा सुरू आहे। कालच खरं तर नरेंद्र मोदी हे 3 राष्ट्रांच्या दौऱ्यानंतर दिल्लीमध्ये दाखल झालेले होते आणि आज शरद पवार हे नरेंद्र मोदी यांना भेटलेले आहेत। आज दुपारी 11:15च्या सुमारास पंतप्रधानांची शरद पवारांनी भेट घेतलेली आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा झालेली आहे आणि मुळामध्ये महाराष्ट्रातलं हे शेतकऱ्यांचं जे आंदोलन आहे ते का होतंय, त्याच्या पाठीमागची नेमकी कारणं काय आहेत याच्याबद्दल पवारांनी पंतप्रधानांना सविस्तरपणे सगळं सांगितल्याचं दिसतं आहे। कारण त्याच्यानंतर जेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते तेव्हा पवारांनी या सगळ्या भेटी संदर्भातली माहिती जी आहे ती दिलेली आहे। मुळामध्ये 3 मुद्दे आहेत। एकतर ज्या पद्धतीनं यूपीमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यानंतर इतर राज्यामध्ये अशी मागणी होणं अत्यंत साहजिक आहे। कारण पवारांचं असं म्हणणं होतं की ज्या अर्थी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे आणि त्या पक्षानं जर कर्जमाफीचा निर्णय एका ठिकाणी घेतला तर दुसरीकडे अशा पद्धतीची मागणी होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे। दुसरं एक त्यांचं महत्त्वाचं म्हणणं जे त्यांनी नरेंद्र मोदींच्या समोर मांडलं ते असं की या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय सहभाग जो आहे तो जास्त नाही। म्हणजे शिवसेना आणि स्वाभिमानी हे 2 जे पक्ष उघडपणे या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत ते खरं तर NDAचेच मित्र आहेत आणि आमच्यावरती हिंसेचा जो आरोप होतोय तो चुकीचा आहे आणि शेतकऱ्यांचं हे आंदोलन जे आहे ते उत्स्फूर्तपणे होतंय अशा पद्धतीचं कथन जे आहे ते त्यांनी मोदींना केलेलं आहे। तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीबद्दलचा। कारण सुप्रीम कोर्टामध्ये सरकारच जे आकडेवारी देत असतं त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दरवर्षी देशामध्ये 12,000 शेतकरी आत्महत्या करतात। पवारांचं म्हणणं हे होतं की ज्या 3 राज्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या होतात त्याच्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या 3 राज्यांचा समावेश आहे आणि या 3 राज्यांमध्येच कर्जमाफीची कशी जास्त गरज आहे हे त्यांनी नरेंद्र मोदींना सांगितलेलं आहे। अर्थात हे शरद पवारांनी मोदींना जे सांगितलं त्याच्याबद्दल आपण बोलतोय। मोदींचा याच्याबद्दल काय नेमका प्रतिसाद होता कर्जमाफीच्या मागणीबद्दल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आणि मोदींचा जो या सगळ्या संदर्भातला प्रतिसाद जो आहे तो खरं तर याच्या आधीही केंद्रानं स्पष्ट केलेला आहे की कर्जमाफीचा निर्णय जो आहे तो राज्यांनी त्या पातळीवरती करायचा आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधानांनी देखील म्हणजे पवारांच्या भेटीनंतर सुद्धा हे स्पष्ट झालेलं आहे की केंद्र या निर्णयामध्ये हस्तक्षेप करणार नाही। जो निर्णय करायचा आहे तो महाराष्ट्र सरकारला किंवा इतर ज्या राज्यामध्ये मागणी होते त्याच राज्यांना करावयाचा आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे पोलीस बळाचा ज्या पद्धतीने या सगळ्या आंदोलनामध्ये वापर होतोय त्याच्याबद्दल
याबद्दलही शरद पवारांनी गंभीरतेनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की 2 वर्षांपूर्वी जेव्हा तुम्ही विरोधात होता, आंदोलन करत होता, तेव्हा ज्या मागण्यांसाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन पुढे येत होता, त्याच मागण्यांसाठी आज शेतकरी रस्त्यावर आलेला आहे. तर त्याला तुम्ही एवढा पोलिसी खाक्या का दाखवताय आणि हे गुन्हे जे आहेत ते तातडीनं मागे घ्यावेत, अशा पद्धतीची मागणी जी आहे ती शरद पवारांनी केलेली आहे. आणि जाता जाता चंद्रकांत पाटील यांचं जे विधान होतं की 10 वर्ष जर देशाचे कृषी मंत्री शरद पवार होते तर शेतकऱ्याला हमी भाव द्यायला पवारांचे हात काय बांधले होते का, या प्रश्नावर देखील शरद पवारांनी अत्यंत तिरकसपणे चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतलेला आहे. पवारांचं म्हणणं असं होतं की मुळामध्ये चंद्रकांत पाटील यांना कदाचित माहिती नसेल की स्वामीनाथ आयोगाची नियुक्ती जी आहे तीच मुळात मी केलेली आहे आणि पदवीधर मतदारसंघामधून ते येतात, त्याच्यामुळे कदाचित प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांचा वेळ जास्त गेलेला असावा आणि त्यामुळं शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ मिळालेला नसावा. एकूणच कर्जमाफीची ही जी मागणी होतीये त्याच्याबद्दलचं महाराष्ट्रातलं जे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे तो नरेंद्र मोदींच्या कानावरती त्यांनी या ठिकाणी घातलेला आहे. पण असं आपल्याला या भेटीतून नक्कीच म्हणता येईल.